टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकणात सध्या तापमानाचा पारा वाढताना पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे हवामान खात्यानं देखील कोकण किनारपट्टी भागातल्या अनेक भागामध्ये या ठिकाणी अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। उन्हाच्या वाढत्या झळांमुळे कोकणातील शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहेत। 17 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात यावेत असे आदेश या ठिकाणी दिले गेलेले आहेत। वाढत्या तापमान वाढीमुळे जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांना हे आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत। प्राथमिक शाळा जे आहेत ते सकाळी 7:20 ते 11:30 या वेळेत भरवण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। कोकणात सध्या तापमानाचा पारा हा 38 अंशांच्या वरती गेलेला पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती या तापमान वाढीचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आपण सध्या दामले शाळेमधल्या 5वीच्या वर्गामध्ये आहोत आणि ही सगळी मुलं जी आहेत ती ग्रामीण भागामधून येतात। मात्र तापमान वाढीमुळे सध्या या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ नये म्हणून ज्या मार्चमध्ये 17 मार्च नंतर जे शाळा भरतील त्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश या ठिकाणी दिले गेलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।